Hello students, today we have to see the next point, emission of heat radiation. In 792, Perry Faust published a theory of radiation known as theory of exchange of heat. तर विद्यार्थी मित्रांनो 1792 मध्ये प्रिव्हॉस्ट या सायंटिस्टने थिअरी ऑफ रेडिएशन मांडलेली आहे आणि प्रसिद्ध केलेली आहे आणि ही जी थिअरी ऑफ रेडिएशन आहे तिलाच थिअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट असे म्हणतात. अकॉर्डिंग टू दिस थिअरी all bodies at all temperatures above 0 Kelvin, that is the absolute zero temperature, radiate thermal energy and at the same time they absorb radiation received from the surrounding. तर ही जी प्रिव्हॉस्ट थिअरी ऑफ हीट एक्सचेंज आहे या थिअरीनुसार सर्व बॉडीज 0 डिग्री पेक्षा जास्त असणाऱ्या टेम्परेचरला किंवा ऍब्सोल्यूट झिरो पेक्षा पुढे असणाऱ्या ऍब्सोल्यूट झिरो पेक्षा जास्त असणाऱ्या कोणत्याही टेम्परेचरला या बॉडीज थर्मल एनर्जी रेडिएट करीत असतात, थर्मल एनर्जी एमिट करतात आणि त्याचबरोबर त्या बॉडीज सराउंडिंग कडून थर्मल एनर्जी ऍब्सॉर्ब सुद्धा करतात. तर प्रिव्हॉस्ट थिअरी ऑफ हीट एक्सचेंज काय आहे मुलांनो? कोणतीही बॉडी किंवा प्रत्येक बॉडी ऍब्सोल्यूट झिरो पेक्षा जास्त टेम्परेचरला, ऍब्सोल्यूट झिरोच्या वरच्या टेम्परेचरला हीट एनर्जी एमिट सुद्धा करतात, रेडिएट सुद्धा करतात आणि त्याच वेळी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब सुद्धा करतात. जी थर्मल एनर्जी आहे ती रेडिएट केली जाते आणि ऍब्सॉर्ब सुद्धा केली जाते. द अमाउंट ऑफ थर्मल रेडिएशन इमिटेड पर युनिट टाइम डिपेंड्स ऑन. आता युनिट टाइम मध्ये अमाउंट केलेले जे थर्मल रेडिएशन आहे ते कशावरती अवलंबून असते? इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ द इमिटिंग सरफेस. जी बॉडी एनर्जी रेडिएट करणार आहे, थर्मल एनर्जी रेडिएट करणार आहे, इमिट करणार आहे, त्या बॉडीचे नेचर वरती अवलंबून असणार. युनिट टाइम मध्ये किती थर्मल रेडिएशन इमिट केले जाईल हे कशावरती अवलंबून असणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे नेचर ऑफ इमिटिंग सरफेस. अनदर थिंग इट्स एरियावरती अवलंबून असेल. एरिया जितका जास्त असणार तितकं थर्मल एनर्जी जास्त रेडिएट केली जाईल. अँड इट्स टेम्परेचर वरती सुद्धा अवलंबून असणार. हॉटर बॉडीज रेडिएट ऍट हायर रेट दॅन द कूलर बॉडीज. बॉडीचे टेम्परेचर वाढले, एखादी वस्तू जितकी गरम असेल तितक्या प्रमाणात ती बॉडी जास्त एनर्जी रेडिएट करेल. रेट ऑफ रेडिएशन जो आहे तो गरम बॉडीचा जास्त असणार. उष्ण जास्त तापमान असणाऱ्या बॉडीज आहेत त्या प्रत्येक सेकंदाला किंवा युनिट टाइम मध्ये जास्त एनर्जी रेडिएट करतील, थर्मल एनर्जी. त्या मानाने ह्या ज्या कोल्ड बॉडीज आहेत त्या कोल्ड बॉडीज ह्या कमी रेटने किंवा कमी प्रमाणामध्ये एनर्जी रेडिएट करतील. लाइट कलर्ड बॉडीज रिफ्लेक्ट most of the visible radiation, whereas dark colored bodies absorb most of the incident visible radiation. तर लाईट कलर्ड बॉडीज ज्या असतात त्या लाईट कलर्ड म्हणजे अगदी फेंट कलर्ड म्हणूया आपण. लाईट कलर्ड बॉडीज काय करतात? हे जे फिजिबल रेडिएशन येतात त्यांच्यावरती, त्या फिजिबल रेडिएशन पैकी बहुतेक सर्व रेडिएशन्स ते काय करतो? परत रिफ्लेक्ट करतात. तर डार्क कलर्ड ज्या बॉडी आहेत त्या डार्क कलर्ड बॉडीज काय करतात? अशा प्रकारची जी व्हिजिबल रेडिएशन्स आहेत त्यांच्यावरती पडणारी ती बहुतेक सर्व ऍब्सॉर्ब करतात. म्हणजे फिकट रंगाच्या ज्या बॉडी आहेत त्या फिकट रंगाच्या बॉडी व्हिजिबल रेडिएशन्स रिफ्लेक्ट करतात, परत पाठवतात. आणि डार्क रंगाच्या जे बॉडीज आहेत त्या गडद रंगाच्या बॉडीज त्या व्हिजिबल रेडिएशन्सना बहुतेक सर्व व्हिजिबल रेडिएशनना ऍब्सॉर्ब करतात. फॉर ए बॉडी द ऍब्सॉर्ब्ड रेडिएशन इन्क्रीजेस द कायनेटिक एनर्जी ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स ऑसिलेटिंग अबाउट देअर मीन पोझिशन. तर कोणत्याही बॉडीसाठी जर बॉडीने रेडिएशन ऍब्सॉर्ब केलं तर त्याच्यामुळे काय होतं? त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी
वाढते. बॉडीची कायनेटिक एनर्जी वाढते म्हणजेच काय, तर बॉडीच्या आतमध्ये जे आसोलेट होणारे ऍटम्स असतात त्या ऍटम्सची कायनेटिक एनर्जी वाढते, की जे ऍटम त्यांच्या मेन पोझिशन भोवती व्हायब्रेट होत असतात, आसोलेट होत असतात, त्या आसोलेटिंग ऍटमची कायनेटिक एनर्जी वाढते. बॉडीने रेडिएशन ऍब्सॉर्ब केले की त्या बॉडीच्या आतमध्ये असणाऱ्या आसोलेट होणाऱ्या ऍटमची कायनेटिक एनर्जी वाढते. You have learned earlier that average translational kinetic energy determines the temperature of the body. The absorbed radiation therefore causes a rise in the temperature of the body. तर आपल्याला माहित आहे एखाद्या बॉडीचे टेम्परेचर ह्या त्या बॉडीमध्ये असलेल्या बॉडीच्या ऍव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी वरून ठरते. आणि त्याच्यामुळे काय होईल, मग एखाद्या बॉडीने रेडिएशन ऍब्सॉर्ब केले की त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी वाढणार आणि त्याचा परिणाम म्हणून काय होईल, त्या बॉडीचे टेम्परेचर वाढते. म्हणजे बॉडीने रेडिएशन ऍब्सॉर्ब केले की त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी वाढेल, कायनेटिक एनर्जी वाढली की त्या बॉडीचे टेम्परेचर वाढते. The body itself radiates, therefore its energy decreases, causing lowering of temperature. तर कोणतीही बॉडी असेल ती काय करते, बॉडी स्वतःहून काय करते, एनर्जी रॅडिएट करते आणि एनर्जी रॅडिएट केल्यामुळे त्या बॉडीची एनर्जी कमी होते. बॉडीची एनर्जी कमी झाली की त्या बॉडीचे टेम्परेचर कमी होते. इफ ए बॉडी रॅडिएट्स more than it absorbs, its temperature decreases and vice versa. तर एखादी बॉडी जेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब करते त्यापेक्षा जास्त एनर्जी जर रॅडिएट करत असेल तर त्या बॉडीचे टेम्परेचर डिक्रीज होते. याच्या उलट जर बॉडी जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब करत असेल आणि कमी एनर्जी रॅडिएट करत असेल तर मात्र काय होईल, त्या बॉडीचे टेम्परेचर वाढेल. काय, बॉडीने जास्त एनर्जी रॅडिएट केली आणि कमी ऍब्सॉर्ब केली, टेम्परेचर कमी होते. जास्त ऍब्सॉर्ब केली आणि कमी रॅडिएट केली, टेम्परेचर वाढेल. When rate of absorption of the radiation is the same as the rate of emission of the radiation, the temperature of the body remains constant and the body is said to be in thermal equilibrium with the surrounding. जर बॉडीचा एनर्जी किंवा रेडिएशन एमिट करण्याचा रेट आणि रेडिएशन ऍब्सॉर्ब करण्याचा रेट जर सारखाच असेल तर मग त्या बॉडीचे टेम्परेचर कॉन्स्टंट राहते आणि अशा वेळी ती बॉडी सराउंडिंग बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे असे म्हणतात. बॉडी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये कधी आहे असे कधी म्हणतात, जेव्हा रेट ऑफ इमिशन, रेट ऑफ रेडिएशन आणि रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन सारखे असतात तेव्हा बॉडीचे टेम्परेचर कॉन्स्टंट राहते आणि बॉडी ही सराउंडिंगशी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे असे म्हणतात. यू माइट रिकॉल द एक्झाम्पल ऑफ ए कप ऑफ हॉट टी, that is the temperature of the tea less than room temperature, greater than room temperature, or a plate containing ice, that is temperature of the ice is less than room temperature, kept on a table, both attain the room temperature after some time. तर आपल्याला हे एक्झाम्पल माहितच आहे. काय, तर एक चहाचा कप आपण टेबलवरती ठेवलेला आहे, त्याच वेळी एक बर्फ ठेवलेली प्लेट टेबलवरती आपण ठेवलेली असेल तर इथे चहाच्या कपाचे टेम्परेचर किंवा चहाचे टेम्परेचर हे रूम टेम्परेचर पेक्षा जास्त असते. तसेच प्लेटमध्ये ठेवलेले जे आईस आहे, बर्फ आहे, त्या बर्फाचे टेम्परेचर रूम टेम्परेचर पेक्षा कमी असते. जरी असे असले तरी काही वेळानंतर तो चहाचा कप, बर्फ, प्लेटमध्ये ठेवलेले बर्फ आणि रूम टेम्परेचर हे सगळ्यांचे टेम्परेचर कसे होते, सारखेच होते. At room temperature also, all bodies radiate as well as absorb the radiation, but the rate of emission and rate of absorption are same. Hence,
their temperature remains constant. तर रूम टेम्परेचरला सुद्धा काय होते, त्या सर्व बॉडीज आहेत त्या एनर्जी रॅडिएट करतात, त्याचबरोबर रेडिएशन एमिट करतात, त्याचबरोबर रेडिएशन ऍब्सॉर्ब करतात. पण रेडिएशनच्या इमिशनचा रेट आणि रेडिएशनच्या ऍब्सॉर्प्शनचा रेट हे दोन्ही सारखेच असल्यामुळे त्या बॉडीचे टेम्परेचर कॉन्स्टंट राहते. यू कॅन देअरफॉर इन्फर दॅट हॉट बॉडीज वुड रेडिएट मोर दॅन कूलर बॉडीज. याच्यावरून आपल्याला असा अर्थ करता येईल की हॉट बॉडीज ह्या कोल्ड बॉडीज पेक्षा जास्त वेगाने एनर्जी रेडिएट करतात. At room temperature, in fact, temperature T lower than 800 degrees Celsius, the thermal radiation corresponds to wavelengths longer than those of visible light, and hence we do not see them. तर काय होते रूम टेम्परेचरला की जेव्हा टेम्परेचर टी हे 800 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असते, थर्मल रेडिएशन करस्पॉन्ड टू वेवलेंथ लॉंगर दॅन व्हिजिबल लाईट. तर तिथे बाहेर पडणारे थर्मल रेडिएशन असते, त्या थर्मल रेडिएशनची वेवलेंथ ही व्हिजिबल लाईट पेक्षा जास्त असते आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारची थर्मल रेडिएशन डोळ्यांनी दिसत नाहीत. When the body is heated, radiated energy corresponds to shorted wavelength. पण जसे आपण बॉडी तापू, एखादी वस्तू तापू, तशी त्या बॉडीने रेडिएट केलेली जी एनर्जी आहे त्या एनर्जीची वेवलेंथ, बॉडीने इमिट केलेले जे रेडिएशन आहे त्या रेडिएशनची वेवलेंथ ही कमी होते. फॉर टेम्परेचर्स अराउंड 800 डिग्री सेल्सिअस, part of the energy emitted in the visible range and the body appears red. तर 800 डिग्री सेल्सिअसच्या आसपास एखाद्या बॉडीने इमिट केलेले जे रेडिएशन आहे त्या रेडिएशनच्या वेवलेंथ ह्या व्हिजिबल रेंज मध्ये असतात, म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या रेंज मध्ये, आणि ती रेडिएशन्स रेड कलरची असतात. At around 300 डिग्री सेल्सिअस इट लुक्स व्हाईट हॉट. तर साधारणपणे 3000 डिग्री सेल्सिअसला एखादी बॉडी जर आपण 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवली तर तिच्यातून बाहेर पडणारे रेडिएशन्स आपल्याला व्हाईट हॉट दिसतात, म्हणजे पांढरसर अशी पांढरी अशी दिसतात. द फिलामेंट ऑफ टंगस्टन लॅम्प appears white hot as its temperature is around 300 डिग्री सेल्सिअस. तर टंगस्टन फिलामेंट असते त्याचे टेम्परेचर जवळपास 3000 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते आणि त्यामुळे ते आपल्याला व्हाईट हॉट दिसते. वी हॅव द सीन दॅट ऑल बॉडीज रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन व्हेन देअर टेम्परेचर इज अबव्ह ऍब्सोल्यूट झिरो. तर कोणत्याही बॉडीचे टेम्परेचर किंवा सर्व बॉडीचे टेम्परेचर ऍब्सोल्यूट झिरो पेक्षा जर जास्त असेल तर त्या सर्वच बॉडीज काय करतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स एमिट करतात. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय ए बॉडी डिपेंड्स ऑन, एखाद्या बॉडीने एमिट केलेले हीट जी आहे ती कशावरती अवलंबून असते, इट डिपेंड्स ऑन ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी टी. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय ए बॉडी डिपेंड्स ऑन, बॉडीने रेडिएट केलेली हीट कशावरती अवलंबून असते, ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी टी. त्यानंतर नेचर ऑफ द बॉडी, नेचर ऑफ द बॉडी म्हणजेच द मटेरियल, द नेचर ऑफ द सरफेस, पॉलिश्ड ऑर नॉट. तर नेचर ऑफ द बॉडी म्हणजेच काय, तर ती बॉडी कोणत्या मटेरियल पासून तयार केलेली आहे. नेचर ऑफ सरफेस म्हणजेच काय, तर ती त्या बॉडीचा जो सरफेस आहे तो पॉलिश्ड आहे की नाही. ते थर्ड थिंग, सरफेस एरिया ऑफ द बॉडी. तर बॉडीने रेडिएट केलेली हीट या 3 गोष्टीवरती अवलंबून असते, बॉडीचे ऍब्सोल्यूट टेम्परेचर, बॉडीचे नेचर, मटेरियल आणि सरफेस एरिया. त्यानंतर सरफेस एरिया ऑफ द बॉडी ए, नेचर ऑफ सरफेस. तर अशा प्रकारे हीट रेडिएटेड ह्या 3 गोष्टींच्या वरती अवलंबून असेल, ऍब्सोल्यूट टेम्परेचर टी,
नेचर ऑफ द बॉडी आणि सरफेस एरिया ऑफ द बॉडी. त्याची चौथी गोष्ट आहे टाइम ड्युरेशन फॉर विच बॉडी एमिट्स रेडिएशन. आणि ती बॉडी किती वेळासाठी टाइम रेडिएशन एमिट करते याच्यावरती सुद्धा अवलंबून असणार. असे 4 घटक आहेत की ज्याच्यावरती बॉडीने रेडिएट केलेली हीट अवलंबून असते. द अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया ए अँड द टाइम ड्युरेशन टी. बॉडीने रेडिएट केलेली हीट कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते? सरफेस एरियाला आणि टाइमला. सरफेस एरिया जास्त असेल तर जास्त हीट रेडिएट केली जाईल, सरफेस एरिया कमी असेल तर कमी हीट रेडिएट केली जाईल. टाइम ड्युरेशन वाढला तर जास्त हीट रेडिएट केली जाईल. कमी वेळासाठी जर बॉडी हीट रेडिएट करत असेल तर कमी हीट रेडिएट केली जाईल. इट इज देअरफॉर कन्व्हिनियंट टू कन्सिडर क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम और पॉवर इमिटेड पर युनिट एरिया. त्यामुळे एखाद्या बॉडीने युनिट टाइम मध्ये आणि युनिट एरिया मधून किती हीट रेडिएट केली याचा विचार करणे हे आपल्याला सोयीचे ठरणार आहे. म्हणजेच पॉवर इमिटेड पर युनिट एरिया, युनिट एरियातून किती पॉवर इमिट केली गेली. दिस इज डिफाइन्ड ॲज इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर आर ऑफ द बॉडी ॲट ए गिव्हन टेम्परेचर. आणि यालाच काय म्हणतात? त्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर. क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया per unit time is the emissive power or radiant power of the body at given temperature. Therefore R is equal to, आता ही जी इमिसिव्ह पॉवर आहे ती इमिसिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर किती असणार? इट इज इक्वल टू Q डिवायडेड बाय ET. Q is the radiant energy emitted by the body. A is the area of the body, T is the time for which body is radiating the energy. Dimensions of emissive power are L raised to 0, M raised to 1, T raised to -3. And SI unit is Joule, meter raised to -2, second raised to -1 or watt per meter square. The nature of emitting surface, that is the material or polishing, is not a physical quantity. Nature of emitting surface ही काही physical quantity नव्हे. Hence, to discuss the material aspects, we compare objects of different materials with identical geometries at the same temperature. At a given temperature, a perfect black body has maximum emissive power. तर दिलेल्या एखाद्या तापमानाला परफेक्ट ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर जी आहे ती सर्वात अधिक असते. Thus, it is convenient to compare emissive power of a given surface, with that of the perfect black body at the same temperature. आणि त्यामुळे काय केले जाते? मग आपल्या सोयीसाठी किंवा हे सोयीस्कर होण्यासाठी सोयीचे होते. काय सोयीचे होते? तर कोणत्याही बॉडीची इमिसिव्ह पॉवर ही परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरशी कंपेअर केली जाते. कारण परफेक्ट ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर ही मॅक्झिमम असते आणि त्यामुळे परफेक्ट ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर कोणत्याही बॉडीची इमिसिव्ह पॉवर ही परफेक्टली बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरशी तुलना केली जाते. कोणत्याही बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरची परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरशी तुलना केली जाते. सो दिस इज अबाउट द इमिशन ऑफ हीट रेडिएशन. ओके, थँक्यू.